नमस्कार, लोक आस्था न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील मातबर नेते तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा नेतृत्व तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणारे नाव रोहन अरुण कांबळे यांच्यासह नांदेड उत्तर मधील असंख्य कार्यकर्ते यांचा उद्या नांदेड येथे पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून या पक्षप्रवेशामुळे युवा नेते रोहन अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाचा पक्षाला फायदा होईल असे सर्वत्र बोलले जात आहे. पाहूया याबद्दलचा एक विशेष वृत्तांत लोक आस्था न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून. नमस्कार, लोक आस्था पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या अनेक दिवसांपासून नांदेडमध्ये पक्ष संघटन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष खूप मोठ्या जोमाने आणि ताकदीने वाढत आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश घेत आहेत. नांदेडमध्ये जुने जाणते अभ्यासू आमदार खासदार राहिलेल्या नेत्यांपासून युवकांची पहिली पसंती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असंच एक चित्र नांदेडमध्ये निर्माण झालंय. आहे. उद्या याच दृष्टिकोनातून पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत रोहन कांबळे हे आपल्या सोबत आहेत. एकंदरीत उद्याचा पक्षप्रवेशाबद्दल काय भूमिका आहे, पक्षप्रवेश करणार आहेत याविषयी बोलण्यासाठी कांबळे सर आणि पक्षाचे त्यांच्या प्रवेशामागे ज्यांची मुख्य भूमिका आहे असे नांदेडच्या शैक्षणिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं नाव, ज्यांना युवकांची जाणीव आहे, युवकांच्या विचारांची जाणीव असलेले प्राध्यापक नानवटे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवेशामागची आपली भूमिका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लोहा कंधार नगरीचे सर्वांचे लाडके आमचे नेते प्रताप पाटील चिखलीकर साहेब त्यांच्या विश्वासावर रोहन कांबळे उत्तर मतदारसंघ नांदेड हे विश्वास ठेवून उद्या त्यांचा पक्षप्रवेश सोहळा द हॉटेल मिंट इथं आयोजित केला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा नांदेड उत्तर मतदारसंघात घरोघरी पोहोचण्याचं काम रोहन कांबळे यांच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि पक्षवाढीसाठी जे पण लागल आमचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेडमधील अनेक महत्वाचे पदाधिकारी पक्षामध्ये काम करतात. जिल्ह्यातील माजी आमदार, माजी खासदार असतील, ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केले, असे अनेक महत्वपूर्ण नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहेत. आपल्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात ज्यांची ओळख आहे खूप मोठी असे जाधव सर आहेत. एकंदरीत या पक्ष प्रवेशाबद्दल आणि राजकीय भूमिकेबद्दल काय सांगाल सर? उद्या दिनांक 13 जुलै रविवार रोजी नांदेड उत्तर मध्ये रोहन कांबळे यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आणि या पक्षप्रवेशामागे आमचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव प्राध्यापक सुनील नानवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नांदेड लोहा कंधार मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्याचा पक्षप्रवेश सोहळा याच हॉटेल मिंटमध्ये दुपारी 1 वाजता संपन्न होणार आहे. रोहन कांबळे यांच्यासोबत असंख्य त्यांचे कार्यकर्ते या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. तरुणांची खूप मोठी फळी त्यांच्या सोबत असल्यामुळे पक्षाला खूपच बळकटी मिळणार आहे आणि त्यांच्यासारखं युवा नेतृत्व या पक्षात येत असल्यामुळं पक्षाला तर बळकटी मिळेलच आणि उलट नांदेड उत्तर मध्ये एक फार मोठं या ठिकाणी राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण होणार निश्चित आहे. सर, अनेक लोक पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत युवकांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आपली काय भूमिका आहे? आमचे नेते लोहा कंधार नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे हमेशा युवकांनाच संधी देऊन युवक राजकारणामध्ये कसे कसे पुढे येतील हे बघत असतात. त्यामुळेच रोहन कांबळे यांचा पक्षप्रवेश हा सागाच्या माध्यमातून होत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा आमचा 1 नंबर पक्ष राहील. योग राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे सर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत.
सर, युवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून घेत आहेत, काय आपली भूमिका आहे किंवा युवकांना काय सांगू? आम्ही सध्याचे नेते तथा लोहा कंधार विधानसभेचे आमदार आमचे मार्गदर्शक प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्राचार्य सुनील नानवटे सर यांच्या माध्यमातून उद्या नांदेड उत्तर मधील एक युवा तरुण ज्याला युवकांच्या सुखादुखात जाण्यामुळे कधी युवकांमध्ये मोठी प्रचिती असलेले आमचे रोहन कांबळे यांचा पक्षप्रवेश उद्या 1 वाजता हॉटेल मिंट येथे छत्रपती नगर येथे होणार आहे. तसेच हा पक्षप्रवेश होण्याच्या आधी ठीक 12:30 वाजता राज कॉर्नर ते मिंट हॉटेल पर्यंत युवकांची मोठी 2 व्हीलर 4 व्हीलरची रॅली निघणार आहे. सर, सगळ्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी युवती काँग्रेस सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली चालू असतात. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा गड म्हणून ओळखला जातो, तिथे युवती काँग्रेस सक्षम आहे. अनेक युवती त्यामध्ये पक्षप्रवेश करतात. पण नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काय पावलं उचलतात? आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील मॅक्झिमम जितक्या जास्तीत जास्त युवती आमच्या पक्षात कशा येतील आम्ही याच्यासाठी प्रयत्न करू आणि आमच्या पक्षाचे ध्येय धोरणे त्यांना पटवून देऊ आणि मॅक्झिमम युवक आणि युवतींचा पक्षप्रवेश हा आगामी काळात आमच्या पार्टीमध्ये होईल. सर, राष्ट्रवादी पक्षाकडे पाहताना अनेक जण एक आशेचा किरण म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिलेला शब्द पाळणारा किंवा अजितदादा पवार साहेब असतील एक परफेक्शनिस्ट नेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा चांगली पकड प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची मागच्या 20 ते 25 वर्षांपासून नांदेडच्या राजकारणावर आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आणि आपण शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळं नांदेडच्या युवकांची किंवा विद्यार्थ्यांची मानसिकता, बुद्धिमत्ता याचा आपल्याला चांगला अभ्यास आहे. नांदेडच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला आहे. त्यामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि नांदेडचा विकास त्या दृष्टिकोनातून काय धोरणात्मक कामं झाली पाहिजे या उद्देशाने आपल्यासारखे युवा नेते हे पक्षात आलेले आहेत. पक्षाचं काम जोरानं करतायत. या सगळ्या परिस्थितीत आगामी निवडणुका आणि पक्षाचे चित्र या बाबतीत काय संदेश द्याल, काय सांगाल सर? नांदेड जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून सर्व जिल्ह्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. पण विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला जेव्हा केव्हा अडचण आलेली असेल त्यावेळेस आम्ही आमचे आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना भेटून आमच्या येथील विद्यार्थ्यांचे तर प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला वेळोवेळी त्या बाबतीत खूप सहकार्य केलेलं आहे. म्हणूनच की काय आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं कार्य होतं आणि ह्याच्या पुढेही जाऊन इथं एक वेगळ्या पद्धतीचं हब शिक्षणाच्या बाबतीत काही तयार करता येते का हे आमचं नियोजन आहे. आणि आम्ही प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना विनंती करून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही आमचं थोडंसं म्हणणं सांगणार. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते आदरणीय सुनील नानवटे सर असतील, जाधव सर असतील यांच्या उपस्थितीत. त्याचसोबत उद्या ज्यांचा कांबळे सरांचा पक्षप्रवेश आहे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे आपल्या सोबत होते. आपण सगळ्यांनी संवाद साधला याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि